ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे जी सायली आहे ती आता अर्जुनकडनं शेवटी ते ॲक्सिडेंट पुन्हा घडवून घेण्यासाठी तयारी दर्शवून घेणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायलीच्या आश्रमातून आलेल्या मुलांनी राकेशची चांगली बँड वाजवली आहे. तर दुसऱ्या बाजूला अश्विनने सुद्धा प्रियाची लायकी काढली. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं हे सर्व गोष्टी बघूया. तर आता इकडे अर्जुन मुलांना गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेलेला असतो आणि मुलं खूप धावत असतात, पळत असतात. अर्जुन त्यांना सगळ्यांना सांगत असतो की अरे शांतपणे खेळा, जर तुमच्यापैकी कोणाला लागलं किंवा तुम्ही कोणी पडला तर तुमची सायलीताई मला रागवेल, मला ओरडेल की मी कशाला तुम्हाला बाहेर घेऊन आलो, शांत खेळा. पण मुलं काही अर्जुनचं ऐकत नसतात. मुलं तर खूप धांगडधिंगा करत असतात. अर्जुनसुद्धा मुलांबरोबर मुलांच्यासारखीच मुलांएवढीच मस्ती करत असतो. तो सुद्धा मुलांबरोबर तितक्याच उत्साहाने खेळत असतो. सगळी मुलं अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन भाऊजी, तुम्हाला एवढं छान पळता येत असेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. अर्जुन म्हणतो, का वाटलं नव्हतं तुम्हाला? आणि मग मुलं अर्जुनबरोबर खेळता खेळता गप्पाही मारत असतात. तर हे सगळं काही राकेश बघत असतो आणि राकेशला हे सगळं बघून खूप राग येतो की ही आश्रमातली मुलं आमच्या थेट घरी आलेली आहेत आणि या मुलांचा हा एवढा सगळा पाहुणचार वगैरे सुरू आहे. मग आता तो विचार करतो की नाही, असं कसं चालेल, काहीही झालं तरी हे नाहीच चालणार. आता ना ह्या सायलीसाठी केलं आहे ना हे सगळं, हिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. जर यांच्यापैकी एखादं मूल पडलं, झडलं, त्याला खूप जास्त लागलं तर सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू आपोआपच आपसूक गायब होऊन जाईल आणि आता ते मी करणार आहे. आणि म्हणून मग मुद्दामून आता इकडे राकेश काय करतो, राकेश एका मुलीकडे म्हणजे रश्मीकडे धावत येत असतो रश्मीला धक्का देऊन पाडण्यासाठी. पण त्याच वेळी आता रश्मी पटकन पळत बाजूला जाते. आता राकेशसुद्धा फास्ट पळत आल्यामुळे आता राकेश स्वतःच एका दगडाला पाय आपटून पडतो आणि त्या दगडाच्या ठेचमुळे त्याच्या पायातून आता रक्तही आलेलं असतं. त्याबरोबर मग मुलं आणि अर्जुन सगळेच तिकडे येतात आणि राकेशला म्हणतात, तू राकेश करत काय होतास? त्यावर राकेश खोटं बोलतो की मी सुद्धा तुमच्यामध्ये खेळायला येत होतो आणि चुकून माझ्या पायाला ठेच लागली आणि मी धडपडलो. त्यावेळी मग आता मुलांना तर बरोबर कळलेलं असतं की राकेश किती खोटं बोलतोय आणि तो खोटारडा आहे, तो वाईट आहे. त्याबरोबर मग अर्जुनच्या फोनवर एक महत्त्वाचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, 1च मिनिटात मी आलो हां, आणि अर्जुन फोनवर बोलायला जातो. तर राकेश मुलांना म्हणतो, सॉरी हां, सॉरी. अगं मानसी, खरंच सॉरी, नाहीतर उगाच माझ्यामुळे तुला लागलं असतं. त्यावर मग ती म्हणते, माझं नाव मानसी नाही, रश्मी आहे. त्यावर तो म्हणतो, बरं बाई रश्मी. त्यावर रश्मी म्हणते, नाही, आता तुम्ही माझं नावही चुकीचं घेतलं ना, मग आता तुम्हाला आमच्याबरोबर खेळावं लागेल. चला चला खेळायला या. आणि मग आता मुद्दामून राकेशला मुलं खेळायला बोलवू लागतात. राकेश म्हणतो की नाही, नको, माझ्या पायाला लागलं आहे, मी कशाला खेळू, तुम्ही खेळा ना तुमचे, तुम्ही खूप छान खेळताय, मी तुमच्याकडे बघत बसतो. त्यावर मुलं म्हणतात की नाही, असं कसं, खेळावं तर लागेल. आणि मग ते राकेशला आता मध्ये गोलात घेतात आणि चांगला कुटून काढतात. राकेशला आता मुलं छान सतवत असतात, टपल्या टुपल्या मारत असतात, छान मस्त राकेशची मज्जा घेत असतात. राकेशला मात्र आता राग येत असतो. राकेश म्हणत असतो, अरे मुलांनो, काय करताय, सोडा मला, मुलांनो, सोडा. पण ती मुलं काही राकेशला त्यांच्या रिंगणातून बाहेर पडूच देत नसतात. मुलांनी राकेशला चांगलाच कुटायला घेतलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली आणि कुसुमताई दोघीजणी गप्पा मारत बसलेल्या असतात. त्यावेळी आता सायली कुसुमताईला बऱ्याचशा घडामोडी सांगत असते. पण त्यामध्ये ती पटकन असंही काहीतरी बोलून जाते की ज्यामुळे कुसुमताईच्या लक्षात येतं की सायलीचा मूड फार काही बरा नाही आहे. आता कुसुमताईला जाणवतं की सायली अपसेट आहे, थोडीशी नर्वस आहे, नाराज आहे. मग कुसुमताई सायलीला विचारते, काय गं सायली, तू असं कधीच बोलत नाहीस, पण आज अचानक हे असं काहीतरी बडबडतेस, काय गं, काही झालंय का, तुला कोणी काही बोललंय का? त्यावर सायली नकारार्थी मान डोलावते. पण सायलीच्या नजरेत असलेलं ते दुःख आता कुसुमताईला जाणवतं. कुसुमताई विचार करते की मी सायलीबरोबर आता कितीही बोलण्याचा प्रयत्न केला, तिला विचारलं तरीसुद्धा जर तिच्या मनामध्ये मला हे सगळं सांगावं असं नसेलच तर ती काहीही झालं तरी मला काहीच सांगणार नाही. त्यामुळे आता मी तिला काही न विचारलेलंच बरं ठरेल. मी नंतर अर्जुन सरांबरोबरच काय ते बोलायचं ते बोलेन, त्यांना विचारेन. इतक्यात मुलं तिकडे आलेली असतात आणि मुलं आता सायलीला म्हणत असतात, सायलीताई, अगं आम्ही सगळे ना खेळून खूप दमलो आहोत. राकेश दादाला विचार ना, तो सुद्धा आमच्याबरोबर खेळत
खेळत होता. हे ऐकून सायलीला छान वाटतं की राकेश मुलांबरोबर वेळ घालवत होता. सायली म्हणते, अरे वा राकेश, खरंच खूप छान केलंस तू. त्याबरोबर मग आता लगेचच मुलं म्हणतात, सायलीताई अगं आता ना खेळून खेळून आम्हाला खूप भूक लागली, काहीतरी खायला दे ना गं. त्याबरोबर सायली म्हणते, खायला बरं, मी ना तुमच्यासाठी काहीतरी मस्त खमंग खायला बनवते हां. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी प्रतिमात्या आणि कल्पना ह्या पूजा करून आलेल्या असतात. प्रतिमात्या लगेचच सायलीला म्हणते, सायली तुला काहीही बनवायचं नाही आहे, आज जे काही बनवायचं आहे ना ते आम्ही बनवणार आहोत, तू फक्त आराम करायचा आहे, समजलं का. त्याबरोबर कल्पनासुद्धा लगेचच म्हणते, हो हो, प्रतिमाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सायली अगं तू माहेरपणाला माहेरवाशीन म्हणून आली आहेस ना, मग तू कुठे कामं करणार, कामं तर आम्ही करायची आहेत आज. बरं मुलांनो, तुम्ही सांगा रे, तुम्हाला काय खायला आवडेल, काय बनवू आम्ही तुमच्यासाठी खास असं. त्याबरोबर लगेचच आता कुसुमताई म्हणते की अहो नाही, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय, तुमच्या तिघींचाही उपवास आहे ना, तुम्ही राहू द्या. मुलांनो, अरे असं काय करताय, चला आपण आता नंतर घरी जाऊनच खाऊ, तसंही निघायची वेळ झालेलीच आहे, आम्ही निघतो. त्याबरोबर मग मुलांची तोंड लगेच पडतात. मग आता लगेचच मुलांची तोंड पडलेली सुमन काकू बघते आणि सुमन काकू म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, हे बघा आमच्या घरी तुम्ही पाहुणे आलेले आहात आणि किल्लेदार आणि सुभेदार ह्या दोन्ही घरची पद्धत आहे की आलेल्या पाहुण्यांना उपाशी घालवायचं नाही, त्यामुळे तुम्ही छान आमच्याकडनं पोटभर जेवून खाऊन जाणार आहात. मुलांनो तुम्ही सांगा तुम्हाला काय खायचं आहे. मग एक एक मूल एक एक रेसिपी सांगतं. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणते की वा वा छान, आम्ही हे सगळं बनवतो, सुमन तू तयारीला लाग. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या यांना कल्पना काकू म्हणतात, मी सुद्धा येते तुझ्याबरोबर, आपण मिळून करूया. तर सायली आता म्हणत असते, असं काय करताय आई, आत्या तुम्ही दोघीच कामं करणार, सुमन काकू तुम्हाला मदत करणार आणि मी बसून राहणार, याला काय अर्थ आहे, मी सुद्धा मदत करते. त्याबरोबर मग आता लगेचच सायलीला इकडे कल्पना म्हणते की सायली हे बघ अजिबातच नाही, तुला आराम मिळावा, तुला छान वाटावं, तू खुश व्हावी म्हणून हा एवढा सगळा घाट घालून आम्ही इकडे मुलांना आणि कुसुमताईला बोलवलं आहे, त्यांना उगाच आम्ही त्रास दिलेला आहे. मग आता तू काम केलंस तर कसं चालेल, तुम्ही इथे निवांत बसा, आम्ही आलोच. आणि मग ती लोक जेवण करण्यासाठी स्वयंपाकघरात जातात. त्याबरोबर मग आता मुलं लगेचच सायलीला म्हणतात, सायलीताई ऐक ना, हे बघ तू आमच्याबरोबर काहीतरी खेळायला चल ना. सायली म्हणते, आता खेळायचं. त्यावर मुलं म्हणतात, हो गं सायलीताई, आम्ही किती दिवस झाले तुझ्याबरोबर खेळलोच नाही होत ना. त्याबरोबर मग आता लगेचच कुसुमताई म्हणते की गप्प बसा रे, उगाचच्या उगाच तिला नादी लावू नका तुमच्या, ती प्रेग्नंट आहे आणि 2 जीवांची असताना हे असं सगळं करायचं नसतं. त्यावर मुलं म्हणतात, अगं कुसुमताई तू कशाला काळजी करते, आम्ही घेऊ ना सायलीताईची व्यवस्थित काळजी. त्यावर सायलीची काळजी तुम्ही काय घेणार रे, असं कुसुमताई विचारते. त्यावर मुलं म्हणतात की अगं आम्ही बैठे खेळ खेळू सायलीताई बरोबर खेळताना आम्ही अजिबात दंगा मस्ती नाही करणार, आम्ही शांतपणे खेळू, पण प्लीज सायलीताई चल ना गं. मग सायली म्हणते, कुसुमताई मी आले गं मुलांना घेऊन. आणि मग सायली मुलांबरोबर खेळायला जाते. त्याबरोबर इकडे आता कुसुमताई विचार करते की हीच योग्य संधी आहे अर्जुन बरोबर बोलण्याची. अर्जुनला विचारायला हवं की सायलीला नेमकं झालंय तरी काय. मग आता लगेचच ती विचारते, अर्जुन सर सायलीचा मूड काही फार बरा नाही आहे, तुम्हा दोघांमध्ये काही. त्यावर अर्जुन विचार करतो की आमच्या दोघांमध्ये नेमकं कुठल्या विषयावरून भांडण झालं हे तर मी यांना सांगू शकत नाही, आणि मग जर हे नाही सांगू शकलो तर मग भांडण झालं हेही सांगायला नको, नाहीतर या विचारत राहतील. मग अर्जुन म्हणतो की नाही तसं काही नाही आहे. त्यावर मग ती म्हणते की अहो मग सायलीचा मूड. त्यावर अर्जुन म्हणतो, प्रेग्नन्सीमध्ये बायकांचे मूड स्विंग्स होतच राहतात असं म्हणतात ना, तेच सायलीच्याही बाबतीत घडतं आहे, तिचे मूड स्विंग्स होत असतील. त्याबरोबर मग कुसुमताई म्हणते की ठीक आहे अर्जुन सर, तुम्ही म्हणताय तर कदाचित तसंच असेल, पण मी जितकं सायलीला ओळखते ना, तर मला तिच्या चेहऱ्याकडे बघून असं सतत जाणवतं आहे की नक्कीच काहीतरी गडबड आहे. सायली ना मनातून खुश नाही आहे, ती नाराज आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे. त्यावर कुसुम म्हणते, हो अर्जुन सर खरंच, आणि ह्या अशा अवस्थेत बाईने नाराज राहिलेलं चांगलं नसतो. ह्या अशा अवस्थेत आईचा जसाही मूड असतो त्या सर्वाचे परिणाम बाळाला भोगावे लागतात, बाळावर होतात. म्हणून म्हणते, जर सायली नर्वस नसेल, हे सगळं तिचं फक्त तुम्ही म्हणताय तसं प्रेग्नन्सीमधलं मूड स्विंग्स असेल तर ठीक आहे, पण जर सायलीच्या मनात एखादी खंत असेल किंवा एखादा विचार असेल
तर तुम्ही तिच्याशी बोलून घ्या आणि तिच्या मनातली ती आढी काढून टाका. प्रेग्नन्सीमध्ये बायकांनी उदास राहणं चांगलं नसतं. बाळावर परिणाम होतो. बाळ छान हसरं होऊ शकत नाही मग. त्याबरोबर आता हे ऐकून अर्जुनला टेन्शन येतं. अर्जुन म्हणतो की ठीक आहे थँक्यू सो मच कुसुमताई, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी बोलेन नंतर सायलीबरोबर. उलट थँक्यू सो मच तुम्ही मला सांगितलं. त्यावर कुसुमताई म्हणते म्हणजे तुमचं माझ्या बहिणीवर लक्ष आहे की नाही. त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो की अहो सॉरी, म्हणजे कामाच्या गडबडीत कुठेतरी थोडंफार दुर्लक्ष झालं असेल, तर तुम्ही स्वतःहून मला आठवण केली, छान वाटलं. मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, मी आलोच. आणि अर्जुन तिकडनं बाजूला येतो. त्याच्यानंतर तो खोलीत जातो आणि बसून घेतो. खोलीत येऊन अर्जुन विचार करतो की खरोखर जर कुसुमताई म्हणाल्या तसं सायलीच्या सतत उदास राहण्याचा परिणाम आमच्या बाळावरती झाला तर खूप रिस्की होईल. तसंही अजून सायलीच्या डिलिव्हरीसाठी खूप दिवस बाकी आहेत, जवळपास 6 महिने बाकी आहेत. आत्ता कुठे तिचा 4था महिना सुरू आहे. त्यापेक्षा मग मी सायलीच्या मनासारखं केलेलंच योग्य ठरेल. फक्त तेव्हा तिच्याबरोबर मीही असेन, म्हणजे मी तिची काळजी घेईन. त्यानंतर अर्जुन सायलीकडे येतो तर सायली ही तिकडनं जात असते. सायलीला अर्जुन म्हणतो एकदा किमान बायको मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे. सायली म्हणते काय आहे. अर्जुन म्हणतो तुला तो ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करायचा ना, चालेल, मी तयार आहे यासाठी. हे ऐकून सायली हसते, खुश होते. त्यावर अर्जुन म्हणतो पण यावेळी फॉर अन एक्स्ट्रा सेफ्टी तुमच्याबरोबर मी सुद्धा असेन. नाही म्हणजे मी जो तुमचा माणूस अपघात घडवून आणणारा होता ना, तो बनणार आहे आणि मीच तुमच्या गाडीच्या मागे माझी गाडी घेऊन येणार आहे. त्यावर हे ऐकून सायली खुश होते. सायली म्हणते अहो तुम्ही काहीच काळजी करू नका, मी स्वतःचीही अगदी व्यवस्थित काळजी घेईन आणि आपल्या बाळाचीही. मी कोणाची तरी मुलगी आहे हे शोधत असताना मी कोणाची तरी आई होणार आहे ही गोष्ट मी नाहीच विसरणार आहे. मी आपल्या बाळाला खूप जपेन, स्वतःपेक्षाही, स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त. मग तर झालं. त्यावर हे सगळं ऐकून अर्जुनला खूप भारी वाटतं. अर्जुन म्हणतो बायको माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण प्लीज आता तरी अशी अपसेट राहू नकोस, खुश हो बरं. तुला माहिती आहे का मला कुसुमताईंनी काय सांगितलं. कुसुमताई म्हणाल्या की जर आई नाराज असेल ना तर पोटातलं बाळसुद्धा नाराज राहतं आणि नंतर मग ते बाळ हसरं जन्माला येत नाही. तुला आपलं बाळ हसरं हवं आहे की नाही. त्यावर सायली हसते. तर दुसऱ्या बाजूला इकडे प्रिया जी असते तिने आता अश्विनला कॉल केलेला असतो तुरुंगातून आणि आता ती अश्विनला सांगत असते अश्विन मला तूच 7 जन्म नवरा म्हणून हवा आहेस रे, म्हणून ना मी तुझ्यासाठी वटसावित्रीचं व्रत करायचं ठरवलेलं आहे. अश्विन अरे मी खरं तर प्रेग्नंट आहे, तरी या अशा अवस्थेतसुद्धा मी फक्त तुझा विचार करते, मी तुझ्यासाठी व्रत करते. त्याबरोबर हे ऐकून अश्विन खरं तर थोडा हळवा होतो, पण तो लगेचच स्वतःला कणखोर बनवतो, सावरतो आणि म्हणत असतो पहिली गोष्ट ए मूर्ख मुली, या अशा अवस्थेमध्ये वटसावित्रीचं व्रत करायचं नसतं. त्यावर ती म्हणते अच्छा म्हणजे तुला माझी काळजी वाटते आहे म्हणूनच तू बोलतोयस ना हे. त्यावर तो म्हणतो काळजी वगैरे काही नाही, तसं शास्त्र आहे म्हणून फक्त सांगतो. अडाणी आहेस तो 1 नंबरची, तुला तर काही माहीतच नाही आहे. पण तू वटसावित्रीची पूजा केलीस काय आणि न केलीस काय त्याने मला काही फरक पडणार नाही आहे. आणि तू जरी देवाकडे मला 7 जन्म मागितलंस ना तरी देव असं कधीही घडवू देणार नाही. या एका जन्मातच देवाने मला एवढं 7 जन्मांचं दुःख दिलेलं आहे ना की पुढच्या जन्मात माझ्या पदरी दुःख द्यावं अशी देवाचीच इच्छा होणार नाही. आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख तर तूच आहेस ना. आणि मग अश्विन म्हणतो हे बघ माझ्याशी अजिबात बोलू नको, मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही आहे, मी फोन ठेवतो. आणि मग तो फोन ठेवून देतो. त्यानंतर मग आता अस्मिता अश्विनच्या रूमकडे येते. ती बघते की अश्विन खूप उदास आणि नाराज बसलेला आहे. अस्मिताच्या लक्षात येतं की गेल्या वर्षी ह्या अश्विनने प्रियाला वटसावित्रीची पूजा करायला मदत केली होती आणि आता यावेळी मात्र त्याच्या नावाची पूजा करायला कोणी नाही आहे म्हणून तो नाराज आहे. मग आता अस्मिता अश्विनबरोबर बोलायला येते आणि ती अश्विनला समजून सांगते की हे बघ अश्विन काळजी करू नको, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपण जे आपल्यासाठी प्लॅन केलेलं असतं ना त्यापेक्षा काहीतरी चांगल्या पटीनेच देवाने आपल्यासाठी प्लॅन केलेलं असतं. अरे तुला असं का वाटतं की तुझ्यासाठी पूजा करणारं कोणी नाही आहे. कदाचित तुला स्वप्नात बघणारी, देवाकडे मागणारी कुठेतरी बसली असेल जी आज तुझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करत असेल. त्यावर अश्विन म्हणतो ताई हे सगळं फिल्मी आहे. चित्रपटात बघायला, तोंडाने बोलायला, कल्पनेत विचार करायला छान वाटतं, पण खऱ्या आयुष्यात मात्र. त्यावर ती म्हणते असं काहीही नसतं. खरं आयुष्य, खोटं आयुष्य, तू उगाच ना खूप जास्त विचार करतोय, त्यामुळे तुला सर्व गोष्टींचा ना मनस्ताप होतो. बघ माझ्याकडे बघ, अरे मी तर सचिनबरोबर तुझ्याबरोबरपेक्षाही जास्त काळ घालवला आहे. तू प्रियाबरोबर खूप कमी दिवस घालवलेस, पण तरीसुद्धा मी स्वतःला सावरलंस ना, तसंच तूही हळूहळू सावरशील.
आणि मग त्याच्यानंतर आता लगेचच अश्विन हा अस्मिताला मिठी मारतो आणि म्हणतो, ताई प्लीज तू बोलतेस ना तसंच होऊ दे आणि लवकर मी या सगळ्यातून बाहेर पडू दे. अस्मिता म्हणते, हो रे पडशील शांत हो बरं, तू रडू नकोस. आणि ती आता अश्विनला शांत करू लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.